आपल्यासाठी मग रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं राहिलं होतं माझं. ओके, सो कमिंग बॅक. सो रोटेशनल डायनॅमिक चॅप्टरमध्ये आज नवीन कन्सेप्ट शिकणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. पण ते शिकण्यापूर्वी मी तुम्हाला थोडेसे ग्लिम्सेस लिनियर मोशनचे देईल आणि रोटेशनल मोशनचे देईल. सो बच्चा पार्टी समजून घ्या, कुठल्याही प्रकारचं मोशन होण्यासाठी काय गरजेचं असतं, तर फोर्स अप्लाय होणं गरजेचं असतं. फोर्स कॉजेस मोशन. तर मी इथं दोन लोकांचं कंपॅरिझन करतोय, लिनियर मोशन वर्सेस कोण, तर रोटेशनल मोशन. मग लिनियर मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन ए स्ट्रेट लाईन. बघा इथं आता ऑब्जेक्ट आहे, तिचं मास एम आहे, तिचं मोशन होतंय स्ट्रेट लाईनमध्ये. स्ट्रेट लाईनमध्ये जर मोशन झालं तर त्या कन्सेप्टला म्हणतात लिनियर मोशन. मग फोर्स इज इक्वल्स टू आपण असं लिहित असतो, मास इंटू ॲक्सेलरेशन. आपल्या न्यूटन बाबाचा सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, सेकंड लॉ ऑफ लिनियर मोशन म्हणूयात आपण त्याला. मग रोटेशनल मोशनमध्ये ॲनालॉगसमध्ये काय येईल, तर फोर्सच्या ऐवजी येतो टॉर्क. बरं, मासच्या ऐवजी येतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि च्या ऐवजी येतो अल्फा. बच्चा पार्टी बरेच जण इथं म्हणतील सर आय स्टँड्स फॉर करंट आहे का, नाही, आय स्टँड्स फॉर हा येतो मोमेंट ऑफ इनर्शिया. बच्चा पार्टी लोक कीप इन माइंड. बरं, आता बघा लिनियर मोशनमध्ये बॉडीकडे असते कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज गिवन बाय द फॉर्म्युला हाफ mv². नंबर ऑफ टाइम्स हे ऐकलं असेल. इथं पण कायनेटिक एनर्जी असते, पण याला म्हणतात रोटेशनल कायनेटिक एनर्जी, कारण ऑब्जेक्ट रोटेट होतीये स्वतः भोवती. तर इथं जो फॉर्म्युला येतो तो पण तसाच असतो, हाफ. फक्त मासच्या ऐवजी बघा इथं I × ω² असं येतं आहे. सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी लिखा, कायनेटिक एनर्जी लिखा. ठीक आहे. सो लक्षात घ्या की मला सांगायचं काय आहे की जसं तुम्ही लिनियर मोशनमध्ये मास घेता ऑब्जेक्टमध्ये, तसं रोटेशनल मोशनमध्ये मास घेता येत नाही. तर तुम्हाला घ्यावं लागतं मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शियाचं स्पेलिंग बघा, बघून घ्या. स्क्रीन दिसतीये सर्वांना, कायनेटिक एनर्जी दिसली सर्वांना, कायनेटिक एनर्जी बद्दल कळलं सर्वांना. तर जिथं जिथं मासची टर्म येईल. बरं, आता लिनियर मोमेंटम ऑफ ऑन ऑब्जेक्ट इज गिवन बाय द फॉर्मूला मास इंटू वेलोसिटी. इधर लिनियर मोमेंटम के जगह पे लिखा जाता है एंगुलर मोमेंटम. म्हणजे इथं शब्द लिनियर मोमेंटम होता, इथं आला अँग्युलर मोमेंटम. एमच्या ऐवजी वापरायचा आय आणि व्हीच्या ऐवजी वापरायचा ओमेगा. सो बच्चा पार्टी इथं लिनियर मोशन आहे म्हटल्यानंतर ही जी वेलोसिटी असते ती असते लिनियर वेलोसिटी. बघा इकडे एम स्टँड्स फॉर कोण, मास, आणि इकडे आय स्टँड्स फॉर, त्यालाच एनालॉगस. आय स्टँड्स फॉर कोण, मोमेंट ऑफ इनर्शिया. कितने लोगों को समझ में आ रहा है मैं क्या बता रहा हूँ, चला पटकन सांगा किती लोकांना. एक्नॉलेजमेंट सिग्नल पाठवून द्या. सो आता इथून पुढे लिनियर मोशन म्हटलं की सर मास आणि रोटेशनल मोशन म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया. बच्चा पार्टी समजतंय. विलास पेरे नावाने जे कोणी जॉईन झालंय, मुद्दा म्हणून हात वरती करायचा नाही, मी बोलायला सगळ्यांना संधी देत असतो. ठीक आहे, हा इंटेन्शनली नसेल, चुकून झाला असेल, इट्स ओके. घुले, शिरसाट, पोटे सांगा मला पटकन, पेरे समजतंय का. सो आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, लिनियर मोशन म्हटलं की मास आणि रोटेशनल मोशन म्हटलं की मोमेंट ऑफ इनर्शिया. श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, श्रुतिका दरेकर, गुंजा, प्रतीक्षा गुंजा, शीतल चोर, समीरा सय्यद, साक्षी साबळे, वाघमारे, शेख, धांगड, पाटील, पठाडे, गाडेकर, काळे, देन मिरत, देन उगले, यमगर, गिरी, शेळके, गिरवले, उदावन, येवले, भांड. दम लागून गेला मला. बरं, समजलं का सर्वांना. सो इथून पुढे आता लक्षात ठेवायचं, जसं मासला एनालॉगस क्वांटिटी मोमेंट ऑफ इनर्शिया. मग सर काय असतं हे मोमेंट ऑफ इनर्शिया, मग मला ते सांगायला आवडेल. ठीक आहे. सो बच्चा पार्टी मोमेंट ऑफ इनर्शिया मग एक्सप्लेन करत आता सर्वांना. सो हे मास सारखंच आहे, पण काय असतं बाबा मोमेंट ऑफ इनर्शिया, तर बच्चा पार्टी इट इज डिनोटेड बाय कॅपिटल आय आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय द फॉर्म्युला अल्जेब्रिक सम ऑफ समेशन ऑफ आय रेंजिंग फ्रॉम 1 to n mi इंटू RI². अभी ये सर मिरी स्क्वेअर हो गया. मिरी नावाचं गाव आहे नगरमध्ये, माहिती आहे का तुम्हाला. ठीक आहे. सो मिरी लक्षात ठेवायचं, MI म्हणजे मी आणि RI, पण मिरीचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या, RIचा स्क्वेअर आहे. सो अल्जेब्रिक सम म्हणजेच काय, मग प्रत्येक फॅक्टर m1r1² प्लस m2r2² असं टिल 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 लास्ट वाला बनेगा mnrn². सो अल्जेब्रिक सम म्हणजेच काय, समेशन साइन म्हणजेच काय, तर मास ऑफ इच पार्टिकल आणि त्या पार्टिकलचं डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन पासनं. सर नाही समजलं, लक्षात नाही आलं, परत एकदा समजून सांगा. मी फक्त फॉर्म्युला सांगितलाय बच्चा पार्टी, डेफिनेशन कशी सांगायची ते मी सांगितलं नाहीये. सो तुमच्या पुढे बघा, आता मी एक आबडधोबड एक ऑब्जेक्ट काढतो. ह्या आबडधोबड ऑब्जेक्टमध्ये हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. सपोज ही ऑब्जेक्ट आहे, ही ऑब्जेक्ट त्याच्या सेंटरमधनं चालली आहे आणि
सॉरी ऑब्जेक्ट नाही, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधनं चाललाय बच्चा पार्टी, लक्षात घ्या, समजून घ्या, असा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे. आणि ही ऑब्जेक्ट आता रोटेट होती आहे बघा तुमची. मग ऑब्जेक्ट ज्यावेळेस रोटेट होती तर ऑब्जेक्ट कशाची तरी बनलेली असेल. ऑब्जेक्ट कशाची बनलेली, सपोज आता मी तो ऑब्जेक्टला कलर देतो असा कलरफुल, ही पूर्णतः सॉलिड ऑब्जेक्ट आहे आपली, ठीक आहे, भरी ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, थोडंसं बाहेर जाणार आहे कलर, पण कलरफुल डायग्राम काढायचे माझा माणूस होता. बरं आता बघा, ऑब्जेक्ट छोट्या छोट्या पार्टिकलची बनलेली आहे. मग मी असं म्हटलं सर हा M1 नावाचा मास पार्टिकल आहे, सर इथं M2 नावाचा मास पार्टिकल आहे, सर इकडच्या बाजूला M3 आहे. आता असे n नंबर ऑफ पार्टिकल्सने आपली ऑब्जेक्ट बनलेली आहे, बरोबर की नाही. सो ही सॉलिड ऑब्जेक्ट आहे, आता सॉलिड आर्बिटरी शेपची ऑब्जेक्ट आहे, सॉलिड शेप, सॉलिड ऑब्जेक्ट ऑफ एनी आर्बिटरी शेप, ठीक आहे, एनी आर्बिटरी शेप, आबड दोबड शेपची आहे. पण ती कशाची बनलेली आहे, मग छोट्या छोट्या मास पार्टिकलची बनलेली आहे. आणि हा कोण आहे सेंटरमधनं चाललेला, AOR म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन. तर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासनं तुमचा जो मास पार्टिकल आहे तो किती अंतरावर आहे, मग पहिला पार्टिकल मी घेतला R1 अंतरावर आहे सर. बरं, दुसरा पार्टिकल सर घेतला मी परपेंडिक्युलर डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून R2 अंतरावर आहे, तिसरा पार्टिकल R3 अंतरावर आहे. सिमिलरली लास्टवाला पार्टिकल सर RN अंतरावर आहे. बच्चा पार्टी समजतंय का. माशी n पार्टिकल्सने आपली ऑब्जेक्ट बनलेली आहे. बघा, ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरते ओमेगा स्पीडने, तर तिचा जो प्रत्येक पार्टिकल असतो तो प्रत्येक पार्टिकल सेम स्पीडने फिरणार, सेम अँग्युलर स्पीड. ओमेगा म्हणजे याला म्हणतात अँग्युलर स्पीड. सो ऑब्जेक्ट ज्यावेळेस स्वतःभोवती गोल गोल घरा फिरते, आपली पृथ्वीच घ्या, पृथ्वी स्वतःभोवती फिरते की नाही, कशी फिरते, कशी फिरते पृथ्वी, तर गोल गोल घरा फिरते सर पृथ्वी आपली. ओके, आता ही पृथ्वी लईच मोठी दिसतीये तुम्हाला, स्क्रीनवर दिसतीये का सर्वांना पृथ्वी, छोटी करून टाकूयात पृथ्वीला आपण. ओके, सो बघा आता इथं मी पृथ्वीला फिरवणार आहे गोल 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 गोल, ठीक आहे. सो यहाँ पे पहिल्यांदा आधी पृथ्वीची डायग्राम काढूया. ओके, डिंग 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 डिंग, झाली पृथ्वीची डायग्राम ड्रॉ करून माझी. बरं, आता रुलर नको, प्रोटेक्टर नको सर आम्हाला, काहीच नको, ठीक आहे, ते पण नको. बरं, हे बघा आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे सपोज आपल्या पृथ्वीचा. आपली पृथ्वी सॉलिड आहे, ठीक आहे. सॉलिड जर असेल तर प्रत्येक पार्ट जो असेल प्रत्येक, हे बघा पृथ्वी फिरतीये ओमेगा स्पीडने. तर लक्षात ठेवायचं MCQ मध्ये विचारला जाणारा प्रश्न, इच पार्टिकल, जर आपली ऑब्जेक्ट ओमेगा स्पीडने जर अँग्युलर स्पीडने फिरत असेल तर इच पार्टिकल रोटेट्स विथ सेम ओमेगा, बट डिफरेंट वी स्टैंड्स फॉर कौन सा वेलोसिटी. बच्चा पार्टी में माइक्रोफोन इनेबल करता हूँ, जितने लोगों को पता है वो बताओ मेरे को जल्दी. वी मतलब कौन सा स्पीड, माइक्रोफोन इनेबल किया, चलो बताओ. वी मतलब कौन सा, लिनियर. लिनियर स्पीड. सो बघा, जर ऑब्जेक्ट तुमची ओमेगा स्पीडने फिरत असेल तर इच पार्टिकल रोटेट्स विथ सेम ओमेगा बट डिफरेंट वी स्टैंड्स फॉर लिनियर स्पीड. तो यहाँ पे जहाँ पे मैंने M लिखा है बघा, इथं वरती M स्टँड्स फॉर मास, I स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया, V स्टँड्स फॉर असते आपली लिनियर स्पीड, लिनियर वेलोसिटी म्हणा किंवा लिनियर स्पीड. आणि इकडे ओमेगा इज इक्वल्स टू काय असतो, एंगुलर वेलोसिटी. बच्चा पार्टी यहाँ तक चीजें क्लियर फिर सभी को. मैं नीचे आ रहा हूँ मोमेंट ऑफ इनर्शिया फिर से एक्सप्लेन करने के लिए. बघ मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक पार्टिकल इथं बघा, आता ही वरची ऑब्जेक्ट आर्बिटरी शेपवाली, ओबड दोबड शेपवाली, तर प्रत्येक ऑर्बिटल सपोज हे अँटी क्लॉकवाईज फिरतंय तर हा पार्टिकल पण तेवढ्याच स्पीडने ओमेगा स्पीडने फिरणार आहे. बघा मी डायरेक्शन दाखवतोय. सो प्रत्येक पार्टिकल तेवढ्याच स्पीडने फिरणार आहे जेवढ्या स्पीडने ऑब्जेक्ट फिरतीये. पण तो असेल अँग्युलर स्पीड, सेम अँग्युलर स्पीड बट डिफरंट लिनियर स्पीड. सर असं का बरं, कारण V इज इक्वल्स टू असं लिहितात R इंटू ओमेगा. मग प्रत्येकाची रेडियस वेगळी आहे सर. प्रत्येक पार्टिकल सपोज पार्टिकल फर्स्ट घेतला फॉर पार्टिकल ऑफ मास M1 नावाचा जो पार्टिकल आहे तर त्याचा स्पीड जो असेल तो असेल V1 इज इक्वल्स टू R1 इंटू ओमेगा. का बरं, कारण तो R1 अंतरावर ॲक्सिस ऑफ रोटेशन पासनं प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स वेगळं आहे, रेडियस वेगळी आहे, म्हणून V1 R1 ओमेगा. दुसऱ्याचं लिहिलं V2 R2 ओमेगा, तिसऱ्याचं लिहिलं V3 R3 ओमेगा, आणि लास्ट पार्टिकलचा लिहिला VN RN ओमेगा. यहाँ तक कितने लोगों को समझ में आया कि सर लीनियर स्पीड डिफरेंट होगा, एंगुलर स्पीड सेम होगा. अंडरस्टूड. सिद्धी लपडे, पाटील, दरेकर, उगले, सय्यद, पेरे,
सो रोटेशनल मोशन अँड सर्क्युलर मोशन, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टफ बच्चा पार्टी लोक. मग ज्याला हा कन्सेप्ट समजला त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया समजला इथून पुढचा. ठीक आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन परत एकदा इथं स्क्वेअर ब्रॅकेट करून टाकतो याला. ठीक आहे, स्क्वेअर ब्रॅकेट करण्यासाठी दुसरा पेन वापरूयात, साईज थोडी कमी करूयात. बरं सांगा, मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज, कैसे डिफाइन करोगे? I इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ एम आई इंटू आर आई स्क्वायर. तो इसको डिफाइन कैसे करोगे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट इज डिफाइंड एज मोमेंट ऑफ इनर्शिया. एकच मिनिट, बॅटरी डाऊन आहे, बॅटरी डाऊन आहे लॅपटॉप का. एकच मिनिट बाबा, बंद नको. ओ हां, झालं का कनेक्ट? यस, ओके, थँक्यू. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I is equals to algebraic sum of I equal to I from 1 to n ranging from mi ri square. यहाँ तक चीज़ें क्लियर. इधर उसका डिस्क्रिप्शन भी लिखा भाई, I इज इक्वल्स टू एम आई इंटू आर आई स्क्वायर, कुछ ऐसा भी आपको आप लिख सकते हैं इसको, I इज इक्वल्स टू. ओके, सो मग डिफाईन करायचं असेल तर इट इज डिफाइंड ॲज अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. बच्चा पार्टी, मी डेफिनेशन लिहून देतो. डेफिनेशन सर्वांनी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायची. काही जण फक्त टाइमपाससाठी आले असतील सेशन जॉईन करायला, त्यांच्यासाठी सांगतो, ह्या पार्टी हे जे चाललेत कन्सेप्ट, हे सगळे कन्सेप्ट ॲक्च्युअल सिलेबसचा पार्ट आहे. तुम्ही जरी डेमो सेशन अटेंड करत असताल, दिस इज पार्ट ऑफ ॲक्च्युअल सिलेबस, कीप इन माइंड. ओके, सो जाऊ मी आगे. मग त्याची डेफिनेशन लिहून देऊ तुम्हाला इथे. बरं, आता मला जागा आहे का या पेजवर बघू द्या. अरे पेजच संपून गेलंय माझं. बरं ठीक है, नेक्स्ट पेज पे जाता हूँ बाबा. तो नेक्स्ट पेज पे जाता हूँ, तो यहाँ पे लिखूंगा मोमेंट ऑफ इनर्शिया का डेफिनेशन. आई लिखा मैंने. सो ओ सर, पेन वेगळा वापरा. बरं ठीक आहे बाबा. सो एम आय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी, कुठल्याही रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज बॉडी इज about an axis of rotation. Moment of inertia of a rigid body about an axis of rotation. ठीक है, AOR लिहितो मी शॉर्टकटमध्ये. एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज, कैसे डिफाइन किया जाएगा उसको? इज डिफाइंड ॲज द, हां बोला, सम ऑफ, कुठली सम? अल्जेब्रिक सम घेतो मी. ठीक आहे, सो अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, बघा त्याला कसं वापरायचं बरं का सिम्बॉल. शब्द काय वापरलाय मी? सम ऑफ प्रोडक्ट ऑफ. रीड करताना असं करायचं, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ इच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स perpendicular distance from AOR, axis of rotation. So definition, formula, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांगा. कुणाला सांगायला आवडेल का? पाठ झालाय का कुणाचा? मग अशी लिहिलेला फॉर्म्युला, I फ्रॉम 1 to n हा mi इंटू आर आय स्क्वेअर. सो बच्चा पार्टी, हे बघा, पहिल्यांदा म्हटलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी अबाउट अन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज, म्हणजे ह्या आयचं सगळं पहिलं जे वाक्य आहे, पहिली लाईन जी आहे ती सगळी आय बद्दल आहे. इज इक्वल टू, डिफाइंड ॲज म्हणजे ॲजच्या पुढे इक्वल टू साईन, इक्वल टू. मग याला कसं लिहायचं? सम ऑफ, सम म्हणजे काय? समेशन. सम ऑफ ह्या दोघांमध्ये मास ऑफ पार्टिकल आणि हा जो डिस्टन्स आहे त्याच्यामध्ये काय आहे? प्रोडक्ट आहे. सो सम ऑफ प्रोडक्ट ऑफ कुणामध्ये? मास ऑफ इच पार्टिकल दैट इज एम आई एंड स्क्वायर ऑफ इट्स परपेंडिकुलर डिस्टेंस फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. कितने लोगों को समझ में आया डेफिनेशन? चलो जल्दी बताओ. बाण, येवले, उदावन, गिरवले, चला पटकन, पटापट पटापट, पटपट, झटपट, लटपट, पटापट. Yes, very good. I'm okay with it. ठीक है. Maybe I'm taking time to explain this concept, but बच्चा पार्टी, हे जर एकदा डोक्यात घुसलं तर हे बघा, 11वी 12वी मध्ये आणि 10वी मध्ये आज फरक आहे. तुम्हाला 10वीला असतील 90-95%, पण इथं डायरेक्ट 20-20, 30-30% कमी होतात मुलांची 11वी 12वी. का होतात ते सांगतो. कारण 10वी मध्ये लागली आहे पाठांतराची सवय, आणि 11वी 12वी काय डिमांड करते तुमच्याकडनं? तर कन्सेप्ट डिमांड करते. यस, मग इथले कन्सेप्ट बघा आता. तर कन्सेप्ट समजून घ्या, कारण पाठ तुम्ही काय काय करणार आहे. मग फॉर्म्युला झाला, आता एसआय युनिट काढायचं आहे सर. मग एसआय युनिट सांगा.
बच्चा पार्टी आय इज इक्वल्स टू याचा युनिट मी कधीच पोरांना पाठ करायला सांगत नाही विद्यार्थ्यांना, मी त्यांना सांगतो फक्त माझं लॉजिक वापरायचं. हे बघा आता किलोग्रॅम मीटर स्क्वेअर सर. यस व्हेरी गुड. मासचं युनिट काय के जी आणि डिस्टन्सचं युनिट काय असतं मीटर आणि त्याचा स्क्वेअर के जी मीटर स्क्वेअर झालं युनिट. बच्चा पार्टी काय अडचण आहे का याच्यात? बरं हे झालं एस आय युनिट. त्याच्यानंतर डायमेन्शन्स काढायचे त्याचे. सो डायमेन्शन्स काढण्यासाठी कुणी सांगेल का डायमेन्शन्स काय येतील? केजीचे डायमेन्शन्स काय असतात? केजी म्हणजे M1, मास. यस M raised to L2 and T0. Yes, time raised to 0. Very good. Yes, you can mute yourself. Thank you. Yes. So बच्चा पार्टी दिस इज इंटरेस्टिंग ना. मग बघा तुम्हाला जर फॉर्म्युला पार्ट असेल तर तुम्ही इझिली लगेच त्याच्यावर त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता. इथपर्यंत गोष्टी किती लोकांना कळल्या मला सांगा. मग मी जे दाखवलंय ते समजलंय सर्वांना? सांगा पटकन. I'm waiting. Yeah, okay. So, Bacha Party, those who have joined late, let me tell them that we are studying about moment of inertia, rotational dynamic chapter, moment of inertia, radius of gyration. मग त्याच्यासाठी मी थोडेसे ग्लिम्सेस तुम्हाला लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशनचे दिले की जसं लिनियर मोशन मध्ये मास कन्सिडर करतात, रोटेशनल मोशन मध्ये काय कन्सिडर करतात. बच्चा पार्टी आन्सर द्या चला. जसं लिनियर मोशन मध्ये मास असतं, रोटेशनल मोशन मध्ये काय बोलतो आपण? मग मासच्या ऐवजी काय बोलायचं आता इथून पुढे? आय बोलायचं. आय स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक करंट की मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया. यस व्हेरी गुड. मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाची आपण इथं डेफिनेशन घेतली. आय इज इक्वल्स टू अल्जेब्रिक सम ऑफ आय फ्रॉम 1 to n mi इंटू आर आय स्क्वेअर. मग अल्जेब्रिक सम म्हणजे मी आता सगळ्यांना इथं लिहिलं m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर प्लस टील mn rn स्क्वेअर. मी इम्पॉर्टंट कन्सेप्ट सांगितला तुम्हाला, MCQ मध्ये विचारला जातो. आणि काय होता तो इम्पॉर्टंट कन्सेप्ट? तर इच पार्टिकल रोटेट्स विथ सेम ओमेगा बट डिफरंट लिनियर वेलॉसिटी. सो व्ही इज इक्वल्स टू आर ओमेगाचा कन्सेप्ट दाखवला. रिजिड बॉडी दाखवली. रिजिड बॉडी ओमेगा स्पीडने फिरती आहे. मग प्रत्येक पार्टिकल पण डिफरंट लिनियर स्पीडने फिरणार आहे, व्ही स्पीडने फिरणार आहे असं आपण दाखवलं तिथे. ओके, हे झाल्यानंतर मी नेक्स्ट पेजवर गेलं. नेक्स्ट पेजवर काय केलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडीची डेफिनेशन घेतली. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिजिड बॉडी इज गिवन बाय द फॉर्म्युला. यस बताओ कैसे दिया जाता है फॉर्म्युला अबाउट एन एक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइंड ॲज. सो खाली जे लिहिलंय त्यालाच फक्त इथं मी मेन्शन केलंय. मेन्शन करताना लिहिलंय कसं? सम ऑफ. समेशन साईनचं वापरलं सम ऑफ. दोघांमध्ये प्रॉडक्ट आहे तर वापरला शब्द प्रोडक्ट ऑफ. कुणाचं? तर मास अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऐसा युनिट लिखा, डायमेन्शन लिखा, आंसर मिल गया अपन को. बच्चा पार्टी सेम. मग मला कन्सेप्ट शिकवायचा आहे तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनचा. सो इथं हेडिंग देतो रेडियस ऑफ गायरेशन. मग काय असतं बाबा रेडियस ऑफ गायरेशन? तो गायरेशन ठीक आहे. गायरेशन इज GYRATION. बरं आता बच्चा पार्टी प्रत्येक बॉडीला असतो स्वतःचा सेंटर ऑफ मास किंवा त्याला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पण म्हणतात तुम्ही. ठीक आहे. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून बघा मी काय सांगतोय. सपोज ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास इथं कुठं तरी आहे. ठीक आहे. ही बॉडी आहे, ही ऑब्जेक्ट आहे, सॉलिड ऑब्जेक्ट आहे. सपोज दिस इज अ सॉलिड ऑब्जेक्ट. आणि ह्या बॉडीचा हा कोण आहे? हा पॉईंट कोण आहे? सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे कोण? बच्चा पार्टी तुम्ही असं कधी बोटावर वही फिरवली करे नाही का? आपण वही काय करतो असं बोटात कुठेतरी धरतो. हा तुम्हाला जाऊ द्या बोटावर करण्यापेक्षा श्रीकृष्णाने तो कुठला पर्वत उचलला होता रे? करंगळीवर कुठला पर्वत उचलला होता? काय नाव आहे त्याचं पर्वताचं? गिरिधर पर्वत का? बच्चा पार्टी सांगा मला कुठला पर्वत येतो? श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला होता तो पर्वताचं नाव काय? मग त्याने कुठं धरला होता रे त्या पर्वताला? कुठं पकडलेलं आहे त्या पर्वताला मला सांगा. हा करंगळीवर पकडलंय. पण कुठं पकडलेलं आहे? सेंटरला पकडलेलं आहे का कडेला पकडलं होतं?
सेंटर यस, व्हेरी गुड. सेंटरला सेंटरला पकडलं होतं. मग बच्चा पार्टी तेच मला जायचंय, तेच मला सांगायचंय. मग त्याने काय केलं, श्रीकृष्णाने ज्यावेळेस गिरिधर पर्वत उचलवला होता किंवा हनुमानाने तो संजीवनी पर्वत उचलून आणला होता. हनुमानाने पण बघा, तुम्ही हनुमानाचे जर कधी बघितलं असेल डायग्राम, तर हनुमानाने असं त्या पर्वताला असं इथं पकडलेलं आहे आणि असं फ्लाय करतोय हवेमध्ये, बरोबर का? अरे हो की नाही? हो ठीक आहे. आणि श्रीकृष्णाने पण हो गिरिधर पर्वत जर उचललेला आहे, तर त्याने असा करंगळीवर उचललेला आहे, असा अशी करंगळी लावलेली इथं, बरोबर सेंटरला लावली होती ऑब्विसली. ठीक आहे, जेणेकरून काय होतं, ते बॅलन्स झालं पाहिजे. ठीक आहे. तर बॅलन्स होतं ना. एकच मिनिट हा, बच्चा पार्टी विद्यार्थ्याचे सेशन घेत आहे. ओके, सो इथं सेंटरला लावलं होतं असं. बरं, विद्यार्थ्यांचं सेशन महत्वाचं बाबा. ते फोन कट केला आणि त्यांना सांगितलं विद्यार्थ्याचे सेशन घेत आहे, म्हणजे मेसेजेस टाईप केलेला आहे असा तो. ओके, सॉरी, इथून कुठून आला बाबा, बीडी नाही आहे ही. हां, तर सेंटरला पकडला होता त्याने. तर मला सांगायचं काय होतं की सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी त्यांनी ओळखला होता आणि मग त्यांनी सेंटरला असं तिथं बॅलन्स करण्यासाठी लावलं होतं. ठीक आहे. मग सांगण्याचा उद्देश काय, तर सेंटर ऑफ मास बॉडीचा ओळखायचा आणि बॉडीचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. सपोज ॲक्सिस ऑफ रोटेशन इथून चाललाय, म्हणजे बॉडी आता ह्या ॲक्सिस भोवती फिरते. दिस इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे इथं होल पाडायचं, ऑब्जेक्टला आरपार हा रॉड टाकायचा आणि ही बॉडी ना आता रोटेट होतीये, गरा 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 रोटेट होती ओमेगा स्पीडने. ओके, मग आता ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून सेंटर ऑफ मास पर्यंतचं जे अंतर असतं त्याला डिनोट करतात के ने. के के स्टँड्स फॉर, त्यालाच म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. मग काय समजलं सांगा तुम्हाला, रेडियस ऑफ गायरेशन इट इज डिनोटेड बाय के. के काय समजला, इथं लिहितो रेडियस ऑफ गायरेशन. सो बच्चा पार्टी समजून घ्या की ॲक्सिस ऑफ रोटेशन पासनं बॉडीच्या सेंटर ऑफ मास पर्यंतचं अंतर त्याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. अंडरस्टूड? दॅट्स इट. बस हो गया, रेडियस ऑफ गायरेशन, दॅट्स इट. या, सो मग डिफाईन करायचं म्हटलं तर डेफिनेशन लिहितो सर. सो डेफिनेशन, द डिस्टन्स radius of gyration can be also defined as, it is defined as निबंध लिहायचा नाही, कन्सेप्ट शॉर्ट बट स्वीट लिहायचं. इट इज डिफाइंड as distance of a point at which whole mass of body is supposed to, at which whole mass of a body is supposed to be concentrated, from कुठून, हे डिस्टन्स कुठून रे. It is defined as distance of a point at which whole mass of a body is supposed to be concentrated from axis of rotation, AOR. आपला शॉर्टकट AOR is called as. बस त्यालाच म्हणून टाकायचं आपण रेडियस ऑफ गायरेशन. मग रेडियस ऑफ गायरेशन हे तर डिस्टन्स आहे. ठीक आहे बच्चा पार्टी, या तक चीजें क्लियर का सभी को. मग त्याचा फॉर्म्युला असा येतो, फॉर्म्युला असा लिहितात रेडियस ऑफ गायरेशनचा. तर वी हॅव, बच्चा पार्टी इकडे बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल्स टू काय लिहितो आपण, mr स्क्वेअर लिहितो ना. मग इथं लिहितात mk स्क्वेअर आणि के स्क्वेअर इज इक्वल्स टू, हा m इकडे खाली जातो, इट इज डिफाइंड ॲज I अपॉन m. सो मग I काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया, m काय, मास ऑफ ऑब्जेक्ट, मग k इज इक्वल्स टू लिहितात रूट ऑफ I बाय m. सो हा फॉर्म्युला आपल्याला महत्वाचा आहे. मग के इज इक्वल्स टू, या ओके, सो के इज जस्ट अ डिस्टन्स. पण आता के चा फॉर्म्युला अशा पद्धतीने डिफाइन केलेला है. सो दिस इज रेडियस ऑफ गायरेशन. कितने लोगों को यहाँ तक का कंसेप्ट समझ में आया फिर रेडियस ऑफ गायरेशन का. उदावन, ठाणगे, गिरवले, ओम. ओम नाव बदलायचं बरं का, या सब बॉस बीस ओम नाव ठेवायचं नाही. ठीक आहे, सेशनला अटेंड करायचं असेल तर शिस्तीत यायचं, शिस्तीत नाव लिहायचं. शेळके, जाधव, पठाण, गिरी, यामगर, उगले, मिरज, काळे, गाडेकर, पाटील, दांगट, शेख, खोसे, वाघमारे, दरेकर, साबळे, सय्यद, चोर, गुंजा, दरेकर, लबडे. ओके, सगळ्यांना समजतंय. I can see that radius of gyration, it is defined as distance of a point at which whole mass of body is supposed to be concentrated. आणि त्याच पॉइंटला काय म्हणतो रे आपण, सेंटर ऑफ मास. मग बच्चा पार्टी आता एवढं मोठं लिहित बसायचं नाही, मग डायरेक्टली येईल मी. सो डिस्टन्स बिटवीन ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड सेंटर ऑफ मास, इट्स ओके फॉर मी. ठीक आहे, मग तुम्ही बोर्डाला जरी ही डेफिनेशन लिहिली तरी चालेल. इट इज डिफाइंड ॲज, बोला एवढं मोठं लिहूस तर, डिफाइंड ॲज डिस्टन्स बिटवीन, बोला कुणामधला डिस्टन्स आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड
अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. ऑब्विसली हे परपेंडिक्युलर डिस्टन्सच घ्यावं लागतं, तिरक तारक घ्यायचं नाही. परपेंडिक्युलर डिस्टन्स इट इज डिफाइंड ॲज, इथं लिहितो वाटल्यास मी परपेंडिक्युलर शब्द वापरतो, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ ए पॉइंट, परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ मास ऑफ ए बॉडी अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन. दॅट्स इट. बरं, फॉर्म्युला आलाय आता सर्वांच्या समोर. मला सांगा याचा युनिट काय असेल. मी तुम्हाला सांगितलेलं आहे बच्चा पार्टी, मी हमेशा असंच जातो आता फिजिक्समध्ये, ज्या ज्या टर्म्स येतील माझ्यासमोर त्याचा कन्सेप्ट आधी समजून सांगतो, मग डेफिनिशन घेतो, मग फॉर्म्युला घेतो, याचा युनिट घेतो आणि डायमेन्शन घेतो. कारण अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर बच्चा पार्टी कधीच तुमच्या म्हणजे ही मसल मेमरी तुम्हाला डेव्हलप करतोय मी, तुमच्या डोक्यामध्ये ही मसल मेमरी अशी जर फिट झाली तर तुम्हाला कुठलीही कन्सेप्ट असू द्या, कुठल्याही कन्सेप्टचा स्टडी तुम्ही अशाच पद्धतीने करताल. ठीक आहे. सो याचा युनिट डिस्टन्स आहे. डिस्टन्स म्हणजे युनिट काय यायला पाहिजे, कोणी सांगेल का रे मला. डिस्टन्स कशात मेजर करतो आपण. मीटर. यस, व्हेरी गुड, मीटर. सो युनिट आलं मीटर. बरं, डायमेन्शन सांगा. मीटरचे डायमेन्शन्स काय असतात. L1, मासची टर्म 0, m0, L1 टाइम रेस टू 0. दॅट्स इट. डन. सो दोन गोष्टी आज मी तुम्हाला शिकवल्या, इंटरेस्टिंग होत्या की नाही. रेडियस ऑफ गायरेशन आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. बच्चा पार्टी ह्या 2 पॉइंटवर तुमचे सगळे फॉर्म्युले डिपेंडेंट आहे. सगळे म्हणजे रोटेशनल डायनामिक्स चॅप्टरचे सगळे फॉर्म्युले तुमचे याच्यावर डिपेंड आहे. मजा आया सीखने में. दोन्ही कन्सेप्ट शिकायला मजा आली का. ओके. आणि पहिलाच चॅप्टर आहे. सो काही गोष्टी आता आपल्याला बाय हार्ट करायच्या आहेत, पण त्या करण्यापूर्वी हे कन्सेप्ट तर समजले पाहिजे सर. सो बरं, इन केस मी जरी कधी चुकलो, हे बघा आता मी पण ह्युमन बिईंग आहे, पण मी कधीच असं ही सिक्वेन्स चुकवणार नाही. कन्सेप्ट, डेफिनिशन, उसका ऐसा युनिट और डायमेन्शन. पण ह्युमन बिईंग आहे, रोबोट नाही, माझ्याकडनं मिस होऊ शकते सिक्वेन्स. सो तुम्ही आता ही मसल मेमरी तुमच्या डोक्यामध्ये घुसवायची आणि तुम्ही पण मला अशा प्रकारेच सांगायचं, सर मग याचं ऐसा युनिट सांगा, याचं डायमेन्शन सांगा. आवडेल ना सांगायला, मला गाईड करायला. ठीक आहे. कारण हे आपल्याला आता कम्युनिकेशन हे 1 वे नाही झालं पाहिजे. आपण शिक्षण घेतोय तर शिक्षण हे 2 वे झालं पाहिजे आपलं. ओके. सो याचा युनिट झालं, डायमेन्शन झालं, डेफिनिशन झाली, कन्सेप्ट झाला. मग आता मी छोटंसं एक उदाहरण घेतो, सो जेणेकरून तुमचा त्याच्याबद्दलचा कन्सेप्ट आणखी क्लिअर होईल. ओके, चालेल. आता सगळेच मोमेंट ऑफ इनर्शियाच्या व्हॅल्यू आपल्याला कव्हर करायच्या नाही आहे. मी तुम्हाला थेरम ऑफ पॅरलल ॲक्सेस, परपेंडिक्युलर ॲक्सेस ते सांगणार आहे पुढे जाऊन, तर तो पण इंटरेस्टिंग पार्ट आहे. पण आता तुर्तास जे गरजेचं आहे आपल्याला त्या गोष्टी आपण बघूया. ठीक आहे, की काय आपल्याला करता येईल बाबा त्याच्यासाठी. बरं, मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये आता तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आपण डायरेक्ट तर काय दिलेलं नाही आहे, एखादी ऑब्जेक्टचा दिलेलं नाही आहे, पण त्यांनी तर ऑब्जेक्टबद्दलच विचारलं आहे. बरं, एखादं उदाहरण असं देतो की ज्यामध्ये तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन अँड मोमेंट ऑफ इनर्शिया कुठली ऑर्डिनरी बॉडी असेल तिचा काढायचा आहे बाबा. असा एकच मिनिट, लेट मी सी द न्यूमेरिकल देखने दो. न्यूमेरिकल. अरे यार, डिस्क दिली आहे, रिंग दिली आहे. ओके, बरं ठीक आहे. डिस्क, रिंग दिली आहे. एक मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला सांगूनच देतो. हे बघा आता ज्यावेळेस तुम्ही रिंग कन्सिडर करता, रिंग हे बघा अशी रिंग, सर्क्युलर रिंग, तर रिंगचं जे मास असतं ते कुठं असतं रे. ऑब्विसली तर फक्त रिंगला आहे. इथं तर बाकी सगळा हा जो पार्ट आहे हा कसा असेल रे तुमचा, हॉलो असतो. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असं देतात, I = mr², वेअर m इज मास ऑफ रिंग आणि आर काय असेल तर रेडियस ऑफ दिस रिंग. ठीक आहे, R = रेडियस ऑफ रिंग. मग त्याच ठिकाणी बच्चा पार्टी एक डिस्क जर घेतली, डिस्क हे बघा डिस्क, आता रिंग सारखी डिस्क घेतली मी, लाईक दॅस. डिस्क कशी असते रे. डिस्क म्हणजे आपल्या घरी आपण जेवणासाठी प्लेट वापरतो बघा, प्लेट. सो ती कशी असते, शेपमध्ये सर्क्युलर असते. सो तिला सॉलिड डिस्क म्हणूयात आपण. आणि तिचं सपोज सेंटरमधनं ॲक्सिस ऑफ रोटेशन गेला असा आणि ती ओमेगा स्पीडने फिरते. इथं पण ही रिंग आता ओमेगा स्पीडने. तुम्ही ती संतूरची गर्ल बघितली का. संतूरची गर्ल ते नाही का, ती अशी कमरेला अशी रिंग घेऊन खेळत असते. मग ते म्हणतो, एक जण म्हणतो मम्मी, तो म्हणतो अरे बापरे तू एवढी यंग आहे का. अशी काहीतरी संतूरची जाहिरात आहे ना, तुम्ही बघितली की नाही. मग ती रिंग बघा, रिंग. सो ओके. सो जोपर्यंत मी फिजिक्सला असं डे टू डे लाईफशी एक्झाम्पल देऊन कम्पेअर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिंग कळणार नाही. मग त्या रिंग जी रोटेट होती आहे त्या बाईच्या कमरेभोवती. ठीक आहे, तर
ती जी रिंग आहे तिचा रोटेशन, तिचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो दिला जातो mr²ने. बरं, सॉलिड डिस्क म्हणजे तुम्ही भिंगरी खेळलेत का? भिंगरी बच्चा पार्टी लोक, भिंगरी. आपण दिवाळीच्या सुट्टीमध्ये आपल्याला ती पंती मिळायची स्टीलची पंती फोडायची आणि मग तिला सपाट करायचं, किंवा ते आपलं थम्सअपची बॉटल असायची, थम्सअपची बॉटलचं झाकणवरचं स्टीलचं असतं, तिला 2 होल पाडायचे आणि मग भिंगरी खेळायची. किती लोक शिकलेत हे? तर भिंगरी म्हणजे सॉलिड डिस्क आणि तिला होल पाडलंय आपण असं. सो ॲक्सिस ऑफ रोटेशन पोहती ती भरती आहे ओमेगा स्पीडने. मग बच्चा पार्टी मी इथं लिहितो वाटल्यास भिंगरी, ठीक आहे. सो मग इथला जो मोमेंट ऑफ इनर्शिया असतो तो लिहितात 1/2 mr², वेअर एम काय असेल इथे? मग एम स्टँड्स फॉर मास ऑफ डिस्क आणि आर स्टँड्स फॉर रेडियस ऑफ डिस्क. ओके, दोघांमधला मोमेंट ऑफ इनर्शिया कळतोय का बच्चा पार्टी? सो आता यांचे डेरिवेशन आहेत बरं का छोटेसे, पण मी डायरेक्ट आता व्हॅल्यू दिली. का बरं? कारण मी जे आज कन्सेप्ट शिकवले बच्चा पार्टी तुम्हाला, ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे, त्याच्यासाठी मी या गोष्टी करतोय. आवडेल ना तुम्हाला? मी आता हे थोडं शॉर्टकट दिला तुम्हाला की बाबा चला डायरेक्ट मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतोय, व्हॅल्यू सांगतोय, फॉर्म्युला सांगतोय आणि फॉर्म्युल्यावरनं आपण आता डायरेक्ट न्यूमेरिकल घेऊ. सो त्याच्यावरनं तुमचा कन्सेप्ट जास्त चांगल्यारीत्या क्लिअर होईल. यहाँ तक चीजें क्लिअर. मी जाऊ का पुढे? ओके, सगळ्यांचा एक्नॉलेजमेंट पाहिजे, सगळ्यांचा सहभाग पाहिजे. मला पण शिकवायला उत्साह येतो. मग कराड, पेरे, घुले, शिरसाट, मोरे, श्रावणी सुपेकर, सिद्धी लबडे, दरेकर, गुंजा, चोर, सय्यद, साबळे, दरेकर, वाघमारे, खोसे, दांगट, पाटील, सर्वांनी कानात तेल घालून ऐकायचंय. गाडेकर, काळे, मिरज, उगले, यामगर, गिरी, जेठ पठाण, गुलाब जाधव, गोकुळ दराडे, तोंडे, दुर्गा आव्हाड, शेळके, ओम, गिरवले, उदावण, ठाणगे, अंजली येवले, अनिकेत, आदित्य भांड. ओके, सो आय कॅन सी दॅट you are getting interested, you are getting excited about teaching the concepts of physics. बरं, आता हे 2 फॉर्म्युले वापरून मी लगेच तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशन आणि याचा कन्सेप्ट क्लिअर करतो तुमचा, आपला मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन. बरं, मग लगेच हे बघा, आता तुम्हाला एक क्वेश्चन लिहितो मी इथं. कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचंय बघा. कॅल्क्युलेट, ते म्हणतायत MI कॅल्क्युलेट करा. आय स्टँड्स फॉर कोण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मी आता शॉर्टकटमध्ये न्यूमेरिकल लिहितोय बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क. मग डिव्हाइसचं नाव दिलंय त्यांनी, डिव्हाइस लिहितो इथं. डिव्हाइसचं नाम आहे युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क, ठीक आहे. त्याचं मास दिलंय डिस्कचं, मास ऑफ डिस्क लिहितं इथं MD, कॅपिटल MD. कितना दिया भाई? 10 kg. आणि ते म्हणताय तिची जी रेडियस आहे डिस्कची, RD लिहिलं त्याला, ती 60 सेंटीमीटर आहे. अबाउट एन ॲक्सिस पासिंग परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. मग हे बघा बच्चा पार्टी, आता हा ॲक्सिस ऑफ रोटेशन, ही डिस्क आहे. डिस्कच्या होय, कोण आहे रे? मायक्रोफोन इनेबल केलेला आहे बरं का मी. मायक्रोफोन म्यूट करायचा, ठीक आहे, बाकीच्यांना डिस्टर्ब करायचं नाही. ओके, थँक्यू. सो बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका. हा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे, सर्वांसाठी शिकण्यासाठी आहे. तर प्लीज तुम्ही जे कम्युनिकेशन करणार आहात ते 1 वे ठेवूयात. ओके, थँक्यू फॉर द पेशन्स अँड थँक्यू फॉर द कोऑपरेशन. बरं, आता हे बघा, ही ओमेगा स्पीडने डिस्क फिरणार आहे, स्वतः भोवतीच फिरती आहे. तिचा रेडियस दिलाय 60 सेंटीमीटर. हे SI युनिट नाही आहे, तिला कन्वर्ट करा. 60 × 10⁻² मीटर. हे kg मध्ये, हे जसेच्या तसं ठेवायचं. का बरं? कारण हे SI युनिटमध्ये. बरं, आता मी सेंटीमीटरचा मीटरमध्ये असं कन्वर्जन करतो. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगतो. 1 सेंटीमीटर इज रिटन ॲज 1 × 10⁻² मीटर. 10वीपर्यंत तुमच्या शिक्षकाने असं शिकवलं असेल. 0.01 मीटर. आता ते तो कन्सेप्ट सोडून द्यायचा, डेसिमल पॉईंट शिफ्ट करायचा 2ने राईट साईडला शिफ्ट झाला 2 पोझिशनने, का 10⁻² बनतो. आता फिजिक्समध्ये सगळे आन्सर हे 10च्या पॉवरमध्ये लिहायचे बच्चा पार्टी. बरं, मास माहिती आहे, रेडियस माहिती आहे, आय विचारलाय. सो मला सांगा फॉर्म्युला काय आपल्याकडे? डिस्कचा फॉर्म्युला काय रे? मोमेंट ऑफ इनर्शियाचा वरती लिहून दिलाय बच्चा पार्टी. सांगा पटकन, रीड करून सांगू शकता आता. I = काय? डिस्कसाठी, सॉलिड डिस्कसाठी 1/2 mr² आणि हॉलो रिंगसाठी, हॉलो रिंगसाठी काय असतो? हॉलो रिंगसाठी I = यस mr². व्हाट इज M? M क्या है वो? वहाँ पे बोलो.
Mass offering. यस, मास ऑफ रिंग, मास ऑफ डिस्क काय असेल ते. आणि आर स्टँड्स फॉर काय यहाँ पे, आर स्टँड्स फॉर Radius of return. यस, व्हेरी गुड बच्चा पार्टी. यस, मग हेच पाहिजे मला. तुम्ही सर्वांनी इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. हे जरी ऑनलाईन सेशन असेल, व्हर्च्युअल असेल, तर बच्चा पार्टी मी तुम्हाला शेवटपर्यंत ती गॅरंटी देईल की हे कधीच तुम्हाला व्हर्च्युअली शिकताय म्हणून वाटणार नाही. यू विल फॉल इन लव्ह विथ द कॉन्सेप्ट ऑफ फिजिक्स. आणि तुम्ही ज्या कुठल्या कॉलेजमध्ये शिकत असताल बच्चा पार्टी, तुमचे फिजिक्सचे कन्सेप्ट एवढे भारी असतील की तुम्ही तिथल्या सगळ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हे कन्सेप्ट शिकवणार. दॅट आय कॅन गॅरंटी. आणि ते पण एक्सप्लेन करू शकणार. हे बघा, समजून घ्या. सो रेडियस जी आहे तर 60 × 10⁻², त्याचा काय स्क्वेअर. सो 1/2 जसे तसं लिहिलं. मास ऑफ डिस्क 10 जसे तसं घेतला. आर डी 60 × 10⁻², त्याचा स्क्वेअर घेतला. सो बच्चा पार्टी करताना लक्षात घ्या, 2 1 जा 2, 2 5 जा क्या 10. सो 5 × 60 60 कॅन बी रिटन ॲज 6 × 10⁻+1 × 10⁻², त्याचा काय स्क्वेअर. मग बच्चा पार्टी लक्षात घ्या, तुम्हाला आहे ना आता ती सवय लागलेली डायरेक्ट 60चा स्क्वेअर घ्यायचा, 10⁻²चा स्क्वेअर घ्यायचा. तसं नका करू. हा +1 आहे, हा -2 आहे, एकमेकांना कॅन्सल होतील. किती राहिला इथं शिल्लक. I इज इक्वल्स टू किती शिल्लक राहील, 5 × 6 × 10⁻−1, त्याचा काय स्क्वेअर. कारण लॉज ऑफ इंडायसेस तुम्ही शिकला नसताल तर इथं सांगतो, दोन क्वांटिटीजचा जर बेस सेम असेल, त्यांच्यामध्ये जर मल्टीप्लिकेशन ऑपरेशन असेल, a टू द पावर m × a टू द पावर n, तो ये लिखा जाता है a टू द पावर m + n. सो इथं 10चा पावर +1, 10चा पावर -2, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन. सो +1 -2 बना -1. आणि आता लक्षात घ्या, a टू द पावर m आणि टू द पावर n असं असेल ब्रॅकेटमध्ये, a टू द पावर m टू द पावर n, तर a टू द पावर m × n लिहितात. लॉज ऑफ इंडायसेस 10वीमध्ये शिकला असताल किंवा 7वी-8वीला झाला असेल, आता वापरतायत बच्चा पार्टी. आणि तेच सांगतोय, न्यूमेरिकल्स पण तुमचे एवढे परफेक्ट होतील की यू विल फॉल इन लव्ह विथ द कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स अँड न्यूमेरिकल्स सुद्धा. न्यूमेरिकल्स तुम्हाला बोर्डाची परीक्षा असू देत किंवा तुमची कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू देत, पैकीच्या पैकी मार्क मिळवून देतात बच्चा पार्टी, समजून घ्या. ओके. सो 6चा स्क्वेअर किती झाला, 6 × 6 असं लिहायचं. 6चा स्क्वेअर 6 × 6, 10 टू द पावर -1 × 2, a टू द पावर m × n, 6 टू द 10 टू द पावर बना -2. बरं, मग सांगा 5 × 6 30, 30 × 6 180 × 10 टू द पावर -2. बच्चा पार्टी आ गया आपका मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट सांगा रे बच्चा पार्टी. पाठ करत बसायचं नाही. फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. फॉर्म्युला काय सांगा, फॉर्म्युला सांगा. हे बघा, जरी तुमच्याकडनं आन्सर चुकलं, सॉरी याचा युनिट तुम्हाला लक्षात राहिलं नाही तर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे बघा, आता फॉर्म्युलामध्ये 1/2 आहे. 1/2 इज अ न्यूमेरिकल व्हॅल्यू, नो युनिट. बरं, त्यानंतर मास आहे. मासचं युनिट सांगा रे बच्चा पार्टी, kg. बरं, आणि पुढे कोण आहे, रेडियस. रेडियस म्हणजे डिस्टन्स, डिस्टन्सचं युनिट मीटर आणि त्याचा स्क्वेअर आहे फॉर्म्युलामध्ये. मग इथं पण स्क्वेअर येणार. बच्चा पार्टी कशी वाटली ट्रिक, ट्रिक कशी वाटली तुम्हाला. हे बघा, कधी पण लक्षात घ्या, युनिट्समध्ये हमेशा मल्टिप्लिकेशन असतं, युनिटमध्ये कधीच ॲडिशन सबट्रॅक्शन नसते. पॉवर असू शकतात, पॉवर असू शकतात, पण मल्टिप्लिकेशन असतं फक्त. सो kg × मीटर², बच्चा पार्टी. यस, दॅट्स इट. सो बच्चा पार्टी, जर आपले हे जे कन्सेप्ट आहे, ज्या पद्धतीने आम्ही शिकवतो, फिजिक्स असू देत, केमिस्ट्री असू देत किंवा मॅथ्स असू देत, 3च विषय सॉरी, तर जर तुम्हाला आपले हे विषय आमच्या पद्धती शिकवणारे आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच आमच्याबद्दल कळवा, त्यांना रिकमेंड करा. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे, जर तुमचे मित्रमैत्रीण आपल्याकडे ॲडमिशन घेतील, जर ते इथं डेमो सेशन करतील, ॲडमिशन घेतील, कन्फर्म करतील, तर तुम्हाला आम्ही छोटंसं टोकन ऑफ लव म्हणून, ॲप्रिसिएशन म्हणून बोट कंपनीचा आम्ही आत्ता स्मार्ट वॉच देत आहोत. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं बच्चा पार्टी की आम्ही काय करतोय हे तुम्हाला सांगू, स्टुडंट रेफरलसाठी काय करतोय. तर बोट कंपनीचं जे स्मार्ट वॉच आहे, तुम्ही डिजिटल वॉच जे घालतात, तर ते 3000 रुपीजचं, वर्थ ₹3000चं आम्ही स्मार्ट वॉच तुम्हाला गिफ्ट म्हणून देऊ, जर तुमच्या माध्यमातनं जर आमच्यापर्यंत विद्यार्थी आले, त्यांनी आपल्याकडे ॲडमिशन घेतलं, कोचिंग. कारण तुम्ही जे प्रॉडक्ट रिकमेंड करतायत ते बेस्टच आहे. तुम्हाला जर शिकवलेलं समजत असेल, तुम्हाला जर गोष्टी कळत असतील,
हे प्रॉडक्ट जर आम्ही जे करतोय ते जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच आमच्याबद्दल त्यांना रिकमेंड करू शकता. चालेल बच्चा पार्टी? यस, कुणीतरी हार्ट सिम्बॉल पाठवला. आय लाईक दॅट. कारण तुम्ही ज्या प्रकारे आम्हाला मोटिवेट करतात, इन्स्पायर करतात, तुमच्या ज्या कमेंट्स येतात तेच आम्हाला खूप आनंद देऊन जातात. एक लक्षात घ्या. सो दे पर्सनल सॅटिस्फॅक्शन तर आहेच आहे, पण ॲट द सेम टाईम लक्षात घ्या, नॅशनल लेवलचे कॉम्पिटिटर तुमच्या फक्त डोळ्यात धूळ झोकतात. ठीक आहे, तुमच्यापर्यंत प्रॉडक्ट आणतात, शिकवायला वेगळे म्हणजे सांगायला वेगळे शिक्षक, शिकवायला वेगळे शिक्षक. आम्ही स्वतःच संस्थापक आहे, आम्ही स्वतःच शिक्षक आहे आणि तळमळ आहे की खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही जावं, त्यांना चांगलं क्वालिटी एज्युकेशन द्यावं, ही तळमळ आहे. पण त्याच्यासाठी आम्हाला तुमची पण गरज महत्त्वाची आहे. तुमची गरज हीच की आम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आपले जी ग्रुपच्या लिंक्स आहेत त्या तुमच्या अनऑफिशियल ग्रुप असतील तुमचे कॉलेजचे त्याच्यावर शेअर करा. आमचे काही डिझाईन पोस्टर असतील तिथपर्यंत शेअर करा. कारण लोकल जरी असलो आम्ही तरी हायली क्वालिफाईड आहोत आणि हायली नॉलेजेबल आहोत, एक्सपिरियन्स्ड आहोत. तर तुमच्यासाठी बेस्ट क्वालिटी एज्युकेशन आम्ही घेऊन येऊ आणि ते घेऊन येतो आहे ते तुम्हाला दिसतही असेल. सो बच्चा पार्टी तीच एक रिक्वेस्ट असेल. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. आणि हां, मी तुम्हाला सांगितलं होतं की आपली जी कम्युनिटी चॅनल आहे त्याच्यावर जॉईन व्हा, त्याच्यावर कमेंट करा. मी फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह, त्यानंतर टाईम पिरियड ऑफ ए वेव्ह, वेव्हलेंथ ऑफ ए वेव्ह, त्यांच्यामधलं रिलेशन याच्याबद्दल मी क्वेश्चन्स टाकले. त्या कम्युनिटी चॅनलवर जॉईन व्हा. जर कोणी नसतील तर यू कॅन पिंग मी ऑन माय पर्सनल व्हॉट्सॲप नंबर. माझा पर्सनल व्हॉट्सॲप नंबर पण देतो तुम्हाला, इथं शेअर करतो. यू कॅन नोट डाऊन माय नंबर 8830028999. इट्स प्रोफेसर सुजित वाघ ऑन द अदर साईड. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, एमटेक झालेलं आहे इंजिनिअरिंगमध्ये आणि जवळपास गेली 13 वर्ष मला फिजिक्स शिकवण्याचा अनुभव आहे. ठीक आहे. सो मुलांच्या लोकल बोली भाषेत कन्सेप्ट समजून सांगण्यात मला आवडतं. रिअल लाईफशी कम्पेअर करून कन्सेप्ट शिकवायला मला आवडतं. आणि यस, आय कॅन गॅरंटी दॅट. आणि हां, आणखी एक महत्त्वाचं, बच्चा पार्टी, मी 2007 साली फिजिक्समध्ये 97 मार्क्स मिळून जिल्ह्यात पहिला होतो आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये. तर मला असं वाटतं आम्ही आमच्या अकॅडमिक्समध्ये स्ट्रॉंग होतो, तर तुम्हाला पण मी तुमच्या अकॅडमिक्समध्ये स्ट्रॉंग करायला मला आवडेल. ठीक है. सो बच्चा पार्टी, स्टे ट्यून एंड चलो आज के लिए बस इतना ही काफ़ी. शब्बा खैर, गुड नाइट. ब्रेक घ्या तुम्ही आता 5 मिनिटाचा आणि पुढच्या सेशनला जॉईन व्हा. ठीक आहे. या, थँक्यू.